संघटना असेल, आपल्या तालुक्यामध्ये सत्यशोधक बहुजन आघाडी आहे, असे बरेच काही आहेत जे मला समजलेलं आहे की यांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. प्रथम मी या सर्वांचं मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा काही गोष्टी होणार नाहीत याची काळजी पोलीस प्रशासनाने सुद्धा घेतली पाहिजे. जर कुणाला पाठिंबा द्यायचे इथून पुढच्या आजच्या आंदोलनाला जर कोण जर सदस्य आले असतील, कोण पक्षाचे किंवा सामाजिक संघटनेचे कोण सर्व आले असतील तर त्यांनी आपला पाठिंबा घोषित करू शकता. धन्यवाद. आज पाटस कसबे हे गाव 100% बंद ठेवून सर्व समाजातील व्यवसाय बंधूंनी 100% पाटस बंदला प्रतिसाद देऊन विविध संघटनांचा या ठिकाणी पाठिंबा हा मिळत आहे. या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त आहे. कोणताही अनुचित प्रकार हा घडू नये यासाठी सर्वांनी या निषेध मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं मी त्या ठिकाणी आभार मानतो. खरोखरच अन्याय होत असेल तर आमचं गाव फार मोठं आहे, पाटातील पंचकृषी आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि त्या अन्यायाला विरोध करतात. ह्या गावाची परंपरा आहे. आणि या ठिकाणी हा जो अन्याय झालेला आहे तर ह्या अन्यायाला आम्ही प्रत्युत्तर पाटस या ठिकाणी आद्यक्रांती रोमाजी राजे या ठिकाणी काही समाजकंटकांनी दगडफेक केली 2 दिवसापूर्वी. त्याच्या निषेधार्थ हा जमलेला समुदाय पुणे जिल्ह्यातील अनेक संघटनांनी हा त्या ठिकाणी या निषेध मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. हे असं कृत्य पुन्हा होता कामा नये यासाठी शासनाने या ठिकाणी कठोर अशी कारवाई त्या समाजकंटकावर करावी अशी मी असं व्यक्त करतो. संपूर्ण कसबे पाटस बंदला व्यावसायिक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रतिमेवर आणि फलकावर दगडफेक करून काही समाजकंटकांनी जे कृत्य केलं आहे त्या कृत्याचा निषेध म्हणून ही जाहीर निषेध सभा इथे आयोजित केलेली आहे. तरी प्रशासनाने या समाजकंटक हे कृत्य जे केलेले आहे त्या समाजकंटकांना कठोर अशी कारवाई त्यांच्या प्रशासनाने करावी अशी या जाहीर सभेतून समाजाच्या वतीने आणि पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मी इथे निषेध मोर्चाच्या वतीने मी प्रशासनाला अशी विनंती करतो, नम्र विनंती करतो की या क्रूर निषेध या मोर्चा सभेने धन्यवाद.